T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीतली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही मॅच म्हणजे अक्षरशः रोलर कोस्टर राईड होती। एकीकडे 195 रन्सचा मोठा स्कोअर बोर्डवर उभा होता आणि दुसरीकडे टीम इंडिया समोर सेमीफायनलमध्ये जाण्याचं प्रेशर। पण अशा वेळेस खऱ्या अर्थाने मोठे प्लेयर्स पुढे येतात आणि या मॅचमध्ये तो हिरो ठरला संजू सॅमसन। 196 रनचं टार्गेट चेस करताना भारताने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेटच्या मोबदल्यात 199 रन्स करत शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलचं तिकीट पक्क केलं। आता 5 मार्चला मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कशी झाली एकंदरीत ही मॅच आणि इथून पुढचा रस्ता काय आहे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। मॅचची सुरुवात वेस्ट इंडिजने बॅटिंग करत केली। कॅप्टन शाय होप आणि रोशन चेज यांनी पॉवर प्ले मध्ये सावध पण कॉन्फिडंट सुरुवात केली। दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 68 रनची पार्टनरशिप उभी केली आणि टीमला सॉलिड फाउंडेशन दिलं। भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळाला तो वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगमुळे। त्यानंतर शिमरॉन हेटमायरने अटॅकिंग बॅटिंग करत रन रेट वाढवण्याचा प्रयत्न केला, पण जसप्रीत बुमराहने 12व्या ओव्हरमध्ये गेमचं चित्रच बदलून टाकलं। एका ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे विकेट्स घेऊन त्याने वेस्ट इंडिजला मोठा झटका दिला, पण डेथ ओव्हर्समध्ये जेसन होल्डर आणि रोमन पॉवेल यांनी जबरदस्त फिनिश दिलं। दोघांनी 5व्या विकेटसाठी 76 रनची पार्टनरशिप करत स्कोअर 195 पर्यंत नेला। होल्डरने 22 बॉलमध्ये 37 रन तर पॉवेलने 19 बॉलमध्ये 34 रन्स करत भारताच्या बॉलिंगवर काउंटर अटॅक केला। भारताकडून बुमराहने 2 विकेट्स घेतल्या तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी 1 विकेट मिळाली। आता 196 रन्स होते समोर आणि भारताला ते चेस करून जिंकायचं होतं। मोठा गेम, भरलेलं स्टेडियम, प्रेशरवाली मॅच आणि एक स्टॅट की विराट कोहलीशिवाय भारताने 140 पेक्षा जास्त रन्स चेस T20 वर्ल्ड कपमध्ये मागच्या 19 वर्षात फारच रेअरली केले होते। भारताची बॅटिंग सुरू झाली। 196 रनचं टार्गेट चेस करताना सुरुवात मात्र भारतासाठी परफेक्ट नव्हती। अभिषेक शर्मा आणि ईशान किशन लवकर आउट झाले। दोघांनी 10 रन्स करून विकेट गमावली आणि प्रेशर खूप जास्त वाढलं होतं। पण दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन पूर्णपणे वेगळ्याच मूडमध्ये दिसत होता। त्याने फक्त 26 बॉलमध्ये 50 पूर्ण करत सामना भारताच्या बाजूने फिरवायला सुरुवात केली होती। 10 ओव्हर्स नंतर भारत 98 रन्सवर 2 विकेट्स अशा स्थितीत होता। कॅप्टन सूर्यकुमार यादव 18 रन्स करून आउट झाला, पण त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी गेम कंट्रोलमध्ये ठेवला। दोघांनी 25 बॉलमध्ये 42 रनची अटॅकिंग पार्टनरशिप केली। तिलक वर्मा 27 रन्स करून आउट झाला, पण तोपर्यंत मॅच पूर्णपणे ओपन झाली होती। संजूने सुरुवात फास्ट केली होती, पण जेव्हा भारताच्या विकेट जाऊ लागल्या तेव्हा तो जरा नरमला। त्याला कळलं की आज स्टार्ट नाही करायचंय, आज फिनिश करायचंय। 12 ते 19 ओव्हर्समध्ये त्याने एकही 6 न मारता कुठलंही रिस्क न घेता शांतपणे मॅच शेवटपर्यंत कॅरी केली। शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये भारताला 50 रनची गरज होती। मैदानात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन क्रीजवर होते। प्रत्येक बॉल सोबत थ्रिल वाढत होतं। 19व्या ओव्हरमध्ये हार्दिक आउट झाला आणि इक्वेशन 10 बॉलमध्ये 17 रन्स असं जरा कठीण बनलं। स्टेडियममध्ये तणाव शिगेला पोहोचला होता, पण संजू सॅमसन शांत होता। त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त शॉट्स खेळत मॅच फिनिश केली। 97 रन्सची त्याची इनिंग म्हणजे क्लास, कॉन्फिडन्स आणि कॅरेक्टरचं परफेक्ट उदाहरण होतं। तो फक्त 3 रन्सने सेंचुरीपासून दूर राहिला, पण त्याने भारताला विजय मिळवून दिला आणि तेच सर्वात महत्त्वाचं ठरलं। संजूने प्युअर बॅटिंग मास्टर क्लास दाखवला। मॅच संपल्यानंतर संजूने इमोशनल रिॲक्शन दिली। त्याने सांगितलं की देशासाठी खेळण्याचं त्याचं स्वप्न लहानपणापासून त्याने पाहिलं होतं। करिअरमध्ये अनेक चढ उतार आले, कधी टीममध्ये जागा मिळाली नाही, कधी मॅनेजमेंटने विश्वास दाखवला नाही, कधी स्वतःवर त्याने डाऊट घेतला, पण त्याने कधी हार मानली नाही। तो म्हणाला की विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या मोठ्या प्लेयर्सकडून खूप काही शिकायला मिळालं। त्यांनी प्रेशरमध्ये गेम कसा हाताळायचा, सिच्युएशन कशी वाचवायची आणि शेवट कसा करायचा हे जवळून पाहिलं। भले संजू फक्त 66 मॅचेस ॲज अ प्लेअर खेळला असेल, पण त्याने 100 पेक्षा जास्त मॅचेस डगआउटमधून ऑब्झर्वेशन करत पाहिल्या आहेत आणि त्याच अनुभवाचा फायदा आजच्या इनिंगमध्ये त्याला झाला। आता कुठेतरी जाऊन टीम इंडिया डॉमिनेट करत खेळते, ज्याचीच सर्वांनी अपेक्षा केली होती। आता पुढचं आव्हान आहे इंग्लंडचं। 2 वेळेचा चॅम्पियन असलेला इंग्लंड ग्रुप 2 मधून पहिल्या क्रमांकावर सेमीफायनलमध्ये पोहोचला। त्याने श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला हरवून आपली ताकद दाखवली आहे। दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने ग्रुप 1 मधून दमदार एंट्री केली आहे। न्यूझीलंडने दमदार परफॉर्मन्स करत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे आणि भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध ऑलमोस्ट क्वार्टर फायनल जिंकत 4थ्या टीमच्या रूपात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे। 5 मार्चला वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड हा हाय व्होल्टेज क्लॅश होणार आहे। घरच्या मैदानावर खेळण्याचा भारताला फायदा मिळेल का? संजू सॅमसन पुन्हा एकदा अशीच मॅच विनिंग इनिंग खेळेल का? बुमराह आणि इतर बॉलर्स इंग्लंडच्या बॅटिंग लाईनअपला रोखू शकतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या दिवशी मिळतीलच। पण एक गोष्ट नक्की आहे की टीम इंडियाचा कॉन्फिडन्स सध्या टॉपला आहे आणि जर हाच मोमेंटम कायम ठेवला तर फायनलपर्यंतचा रस्ता आता फार दूर नाही आहे। आता संपूर्ण देशाची नजर सेमीफायनलवर लागली आहे आणि पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियासमोर उभी आहे। काय वाटतं तुम्हाला, वानखेडेवर कोण बाजी मारणार? काय तुमचे टीम इंडियाला सजेशन्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगाव बत्ती।